MS आरीवर्क क्लासेस. सो इथे आज आपण पाहणार आहोत जरदोसीने लॉंग फ्रेंच नॉट कशा प्रकारे घ्यायच्या. तर सगळ्यात अगोदर इथे सिंपल निडलमध्ये धागा लावून घ्यायचा. धागा वर घेतला आहे लायनिंग्सवर. त्याच्यामध्ये आता एक जरदोसी ॲड करायची आहे जी की मिनिमम 1 सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे. तुम्ही 1 इंचपर्यंत पण घेऊ शकता. सो आता इथं कटिंग जी घेतलेली आहे ती जरदोसी या धाग्यामध्ये ॲड करायची. जरदोसी ॲड केली. जरदोसी ॲड केल्याच्यानंतर जसं आपण नॉर्मल फ्रेंच नॉटला 2 वेळा रोल करतो जरदोसीच्या वरती, सेम तेच करायचं. निडल पुढच्या साईडला पकडायची आणि त्याच्यावरती 2 वेळा करायचं आहे. सिंगल न करता आपण इथे 2 वेळा राऊंड घेणार आहोत. सो जिथं जरदोसी पकडलेली आहे तिथं 2 वेळा राऊंड घ्यायचा, 1 आणि 2 वेळा राऊंड घेतला. देन निडल खाली बरोबर जी लाईन घेतली होती आपण त्या लाईनवर निडल खाली टाकायची आणि निडल खाली ओढताना आपण जे रोल घेतलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थितपणे बोट ठेवायचे, म्हणजे त्याचे जे रोल घेतलेले होते ते निसटणार नाहीत, व्यवस्थित फिट्ट राहतील. पाहू शकता हे असे फिट्ट राहतील जर तुम्ही त्याच्यावरती बोट पकडलं तर. सेम आता तेच कंटिन्यू सेकंड लाईनिंगमध्ये पण तेच करायचं आहे. खालून निडल वर आली, यामध्ये पण कटिंग केलेली जरदोसी ॲड करायची. आता इथं जी जरदोसी घेतली आहे आपण त्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस केली. थर्ड लाईन असेल त्या थर्ड लाईनवरती पण सेम प्रोसेस करायची आहे. निडल वर घेतली. निडल वर घेतल्याच्या नंतर इथे व्यवस्थित चेक करा की तुमची निडल ही बरोबर वरती येते ना. पूर्ण ओढून घ्यायचा धागावर, त्यामध्ये जरदोसी ॲड केली. आता सेम जरदोसी ॲड केल्याच्या नंतर इथंसुद्धा याला 2 वेळा रोल करायचं आहे. जरदोसीला रोल करायचे 2 वेळा. 1 घेतला, परत देन सेकंड रोल झाला, परत निडल खाली टाकायची. निडल व्यवस्थित खाली गेली. आता पूर्ण धागा खाली ओढून घ्यायचा, जेणेकरून इथे लॉंग फ्रेंच नॉट व्यवस्थितपणे फिक्स राहील. नॉट फिक्स राहिली. ओके, आता या झाल्या लॉंग फ्रेंच नॉट. या लॉंग फ्रेंच नॉटच्या नंतर आपण एक शॉर्टमध्ये देखील फ्रेंच नॉट पाहू, जी की वरती घेतली होती. सेम तसंच इथे धागा खालून वर काढायचा आहे. निडल वर आली. निडल वर आल्याच्या नंतर याच्यामध्ये पण सेम साईजची जरदोसी घ्यायची, एक ॲड करायची यामध्ये जरदोसी ॲड केली. आता सेपरेटली इथं स्पेस ठेवायचा नाही, डायरेक्टली 2 वेळा रोल करायचा आहे. 2 वेळा रोल केला, जिथून निडल वर आली होती सेम तिथूनच खाली. आता निडल खाली टाकताना पण या घेतलेल्या रोलवरती बोट ठेवायचं, जेणेकरून ते स्टिचेस एकदम फिक्स राहतील, बाजूला जाणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्या लॉंग फ्रेंच आणि शॉर्ट फ्रेंच नॉट तयार.